ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली पदयात्रा। ज्येष्ठ नागरिकांना किमान 3,500 रुपये प्रति महिना मानधन द्यावे, 2007, 2010, 2013 या कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावे, शासनाने बंद केलेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड, प्रवास भाडे सूट, आरक्षण सुविधा 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठांना विना विलंब पुन्हा सुरू करण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसंदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने लक्षवेधी पदयात्रा काढण्यात आली। नांदेड शहरामध्ये सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ जे मोठा आहे आणि या कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आमचे आदरणीय डॉक्टर साहेब वैद्य साहेब, उपाध्यक्ष पवार साहेब, भालके साहेब, सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या मोर्चाला साथ देणारी ज्येष्ठ मंडळी, आमचे पालक, माता भगिनी सर्व यांना खरंच मनातून अभिनंदन करतो। एवढा चांगला मोर्चा, त्यांच्या जे मनातून मागण्या आहेत ते मनातून जे आता सांगितल्या, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांचा टाइम घेऊन, वेळ घेऊन आम्ही यांना शिष्टमंडळाला घेऊन तुमच्या जे मागण्या आहेत 100% त्याचा पाठपुरावा करणार आहे। अजिबात घाबरायचं काम नाही। तुम्हाला माहित आहे, मी एकदा पाठपुरावा केला त्या गोष्टीचा 100% करत असतो। गरीब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक सामान्याचे मुख्यमंत्री आहेत, एक त्यांना सामान्याची जाण आहे, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायचं काम नाही। आता साहेबाचा बालाजीराव कल्याणकर आमदार साहेबाचा आता डॉक्टर साहेबांनी एवढं चांगलं नेतृत्व, सर्व त्यांच्या टीमने नेतृत्व केलं, एवढं चांगल्या ज्येष्ठ मंडळीचं 60 वर्षाच्या हे एक मतदान देणारे आहेत, एक मतदान तयार करणारे आहेत। एका घरात 10 मतदान आहेत आणि मला तर ज्येष्ठ मंडळी आवडतात। गच्चे साहेबाला माहित आहे, कारण ज्येष्ठ मंडळी संग जास्त माझा संपर्क राहतो, त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं काय नाही। ज्येष्ठ मंडळीला काय अडचणी, काय समस्या आहेत ही मला याची जाण आहे। आज या जे अडचणी निवेदन जे सांगले, निवेदन मार्फत आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहे। येणाऱ्या काळात मुख्यमंत्री साहेबाला वेळ घेऊन, टाइम घेऊन आम्ही त्यांना सुद्धा याच्या जे मागण्या आहेत ते 100% त्यांचा पाठपुरावा करणार आहे। या निमित्ताने सांग सर्वप्रथम तुम्हा माय, बाबा, आजोबा, आजी आदींचे सर्वप्रथम तुमच्या पुढे मी नतमस्तक होतो, तुम्हाला वंदन करतो की तुम्ही एवढ्या लाखोच्या मताने एकत्र आले। महिला असो, पुरुष असो, पाऊस, रात्री खूप मोठा पाऊस झाला, प्रचंड गरमी आहे, खाली बसायला ओला आहे, तरी पण एवढ्या अडचणीतून तुम्ही एवढे लोक हजारोच्या संख्येने एकत्र जमले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या मागण्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलं नव्हतं, पण आपल्या नांदेड जिल्ह्याच्या उत्तर नांदेडचे आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर साहेबांनी स्वतःहून आपल्या याला भेट दिली आणि त्यांचं मत व्यक्त केलं आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबाचा वेळ घेऊन ते आपल्याला त्यांनी बोलणं करून देतो आणि सगळ्या मान्य करून देतो। तुमच्या मागण्या एवढी ग्वाही दिलेली आहे, एवढ्या सगळ्यांच्या समक्ष दिलेली आहे, तो प्रामाणिक माणूस आहे। एकही गोष्ट इकडे तिकडे होणार नाही याची खात्री बाळगूया आणि त्यांच्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करूया।